पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखे नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणी व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम पांडुरंगा करू प्रथमा नमन करू प्रथमा नमन पांडुरंगा करू सरे चरणा संतातिया सरे चरणा संतातिया सरे चरणा संतातिया ज्यांच्या कुमाराने कथेचा विस्तारू कुमाराने कथेचा कुमाराने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू माझी सद्गुरु नाथ बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम प्रस्तुत स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज या महात्म्याच्या पुण्यतिथीचे हे शताब्दी महोत्सवी वर्ष आणि त्यानिमित्तानं वारकरी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित केलेला हा पुण्यस्मरण शताब्दी महोत्सव सोहळा आज हरिदिनीनाम एकादशीची तिसऱ्या दिवसाची सेवा परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर आणि त्याचबरोबर अध्यक्ष आणि सचिवाच्या प्रेरणेतून आयोजित असलेली ही आजची नियोजित सेवा सेवके करावे सांगितले काम तेथे होतो पण कामा नये ही जागा आमच्यासाठी सेवेची जागा आहे जगात उपदेश इथं सेवा आहे हे सेवेचं स्थान असल्यामुळं इथं आज्ञाप्रमाणे सांगल त्यानं सेवा करायची इथं कमी अधिक नाही तेथे होतो पण कामा नाही गुरुवर्यांच्या आज्ञेनुसार सेवेचा सुयोग चिंतनातला अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा सरळपंथी पंढरी महात्म्य प्रकरणातील असून या भंगाद्वारे तुकोबाराय आपल्या परमार्थिक साधनेतली निष्ठा प्रगट करतात विठ्ठल
विठला 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 हा शताब्दी महोत्सव वस्तुस्थितीनं हे सर्वाला सुस्नात होण्याची सुवर्ण संधी आहे. आपल्या सर्वांचंच परमभाग्य की आपण या शताब्दी महोत्सवी सोहळ्यामध्ये आहोत, प्रत्यक्ष सामील आहोत. चिंतनातला महत्वाचा मुद्दा ती म्हणजे साधनेतली असलेली निष्ठा. तुकोबाराय साधनेच्या विषयामध्ये निष्ठा प्रगट करतात. निष्ठा ती आहे सर्वच प्रकारच्या गतीची निवृत्ती आहे. गती निवृत्त निश्चित रूपेण गती निवृत्ती अर्थ इति निष्ठा. आध नाही ऊर्ध्व नाही इतस्तत नाही, त्या साधनेचा एक निष्ठ भाव या अभंगातून प्रगट करतात. विठ्ठल वारकरी संप्रदायातलं मुख्य साधन म्हणजे नाम. वैष्णव संप्रदायामधला साधनेतला वेगवेगळा प्रकार जरी असला तरी नाम या मुद्द्याला अनुसरून सर्व संतांनी नाम या साधनेवर शिक्कामोर्तब केलं. संप्रदायाचं साधन म्हणजे नाम आणि ती औपचारिक स्वरूपाचं. संत एकांती बैसले सर्व हे सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी, ते हे विठोबाचे नाम. नाम हे आपल्यातलं मुख्य साधन आहे. या साधनेत कुणाचंच दुमत नाही. प्रत्येक संताचा परामर्श घेतला, प्रत्येकाला विचारलं आपलं काय मत. प्रत्येकानं सांगायचं नाही नाही बरोबर आहे, बरोबर नाही, तोंडी बोलू नका, सैन शिक्का करा. सौ बखा और एक लिखा वाली बात. 100 वेळा बोलण्यापेक्षा एकदा लिहून सही शिक्का मारून द्या. प्रत्येकानं शिक्कामोर्तब केला नाम या साधन. तुकोबाराय स्पष्ट सांगतात एकंदरीत शिक्का पाठविला पाठविला इहलोका, आलो मने तुका, मी नामाचा धार
तुकोबारांनी स्पष्ट उल्लेख केला, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, प्रकार अनिक, सर्व भावे सर्व भावे सर्व भावे विठ्ठलची प्रमाण विठ्ठलची प्रमाण प्रकार अनिक सर्व भावेक सर्व भावेक सर्व भावेक सर्व भावेक प्रमाण आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे नेनावे गावे आनंदे नाचा. म्हणजे नाम या साधनेच्या विषयात सर्वांचं एकमत याचं कारण आहे. नाम ही साधनाच निर्दुष्ट स्वरूपाची साधना आहे, किंबहुना ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा दोष नाही. नाम साधनेत अधिकाराची अडचण नाही, टायमिंगची अडचण नाही, जागेची अडचण नाही, सूची असूचीचं बंधन नाही. नाम या साधनेत स्वरातालाची गरज नाही. आपल्यातली गुरु किल्लीच आहे. आपल्या कानासाठी स्वरातालाची जरूर गरज आहे, पण देवाच्या कानाला नये जरी तुझ मधुर मधुर उत्तर बोल राम कृष्ण
ऐकली तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. सर्वालाच स्वर असतो असं मात्र नाही, सर्वालाच ताल असल असं बी काही नाही. त्यामुळं बिना तालाची बिना स्वरासारख्यासाठी हे प्रमाण अति महत्वाचं. ही विनाकारण संप्रदायात नाराज आहेत बिचे. बऱ्याच माणसाला वाटतं मला असं गाता आलं असतं, मला असं म्हणता आलं असतं, पण ते नाराजीसारखं काहीच नाही. कारण नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. स्वरातालाचं बंधन नाही, सुची असुचीचं बंधन नाही. म्हणून गोड सर्व भावे, नलगे अंगोळी तोंड तुहावे. अर्थ चाड जीवे, नलगे भ्यावे संसारा. विठाला टायमिंगच्या बाबतीत तर जाहीर आहे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, आणि दोन्ही पक्ष पाही भलते. नाम संकीर्तनी उंच नीच योनी नव्हे, उंच नीच योनी नसे. नाम संकीर्तनी, आणि उंच नीच योनी तेही नसे. म्हणजे नामसंकीर्तनाच्या विषयात टायमिंगचं बंधन नाही. भलते काळी नामावळ सुलभ भोळी भाविका, टायमिंगचं बंधन नाही, जागेचं बंधन नाही. वासाल ते करा जेथे तेथे, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. म्हणजे जागेचं बंधन नाही, टायमिंगचं बंधन नाही, सूचीचं बंधन नाही, अनाधिकाराचं तर नाहीच नाही. सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार.
अधिकार कलियुगी उद्धार कलियुगी उद्धार हरिनामे सकाळी येथे आहे वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा कलियुगी उद्धार हरिनाम सकळाशी येथे आहे अधिकार कोणी असू द्यावे विठ्ठला कलियुगी बुद्धार हरीच्या नामी सर्वांनाच अधिकार आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही त्यामुळे अधिकाराचं बंधन नाही. नाम या साधनेत बंधनच नाही. यदा कदाचित शुद्धाबद्ध झालं तर हा बी प्रश्न आहे का नाही. मंत्रामध्ये शुद्धाबद्ध चालतंय का चालत नाही. रामकृष्ण हरी मंत्र आपल्या सर्वांकडून शुद्ध जपल्या जातो का नाही. कीर्तनकाराकडून जपू द्या तरी बी आम्ही प्रामाणिकपणे शुद्ध होतंय का होत नाही. बऱ्याचशा वेळेला कालच बाबा बरोबर चर्चा झाली. शुद्ध अशुद्धतेच्या नामाच्या विषयात तेवढं म्हणावं असं बंधन नाही. कारण एका बहादरानं उलटा जपला तरी बिलं निघाली. सवाशाची का बिलं निघणार नाही. उल्टा मंत्र जपत जगत जानु वाल्मीक तो भयो पुराण वाल्मीक तरला उलट्या नाम स्मरणा एका जनार्दनी जाय साधू दर्शना विठाला विठाला
काय प्रमाण मारा 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 यही मंत्र मंत्र उनके अंतर भेदा उल्टे अंतर भेदा वाला था तो वाल्मीकि हुआ जब भेटी भई नारदा वाला था तो वाल्मीकि हुआ जब भेटी हुई नारदा म्हणजे उलट्या मंत्रानं भिलं निघू शकतात कमी अधिक चूक चालत दुसरं प्रमाण देतो यदा कदाचित शुद्धाबद्धता बाकीच्या साधनेत चालत नाही बाकीच्या साधनेत असं आहे मंत्र चळे पिशे लागते सत्वर अबद्धते फार तरले मंत्र चळे पिसे लागते सत्वर मात्र अबद्धते फार तरले नामी मंत्र चळे थोडा तरी धडती होय वेळा तरी धडती होया वेडा तरी धडती होय वेळा मंत्र चळे थोडा तरी धडची होय बेडा पण अबद्ध ते भार तरले नामी ही नामातली विशेष आणि म्हणून नाम साधनेच्या विषयात संताचं नाही ग्रंथाचं दुमत नाही सर्व ग्रंथ एकमत आहे एकही ग्रंथ नामाच्या विरोधात बोललेली बातमी 18 पुराण हरिशिका केवळ तोंडानी गातीन मधी काहीतरी नाही वटी ते पोटी 18 पुराणाचे ओढे नाही नामाविन गोठी नाही नामाविन गोठी नाही नामाविन गोठी नाही नामाविन अठरा पुराणाचे पोटी नाही नामाविन गोठी म्हणजे 18ची 18 पुराणात वटी ते पोटी नाम नाम साधनेचं 100% समर्थन करणारी पुराण आपल्या संप्रदायाची वेदाशास्त्रापेक्षाही 100% पुष्टी देणारी ग्रंथ म्हणजे पुराण आहे म्हणून वारंवार संतांनी वेदाला शास्त्राला फार मोठी किंमत दिली नाही वेदाचा आणि शास्त्राचा आपल्या सरकारमध्ये सामील नाहीत बाहेरून पाठिंबा विरोधात अजिबात नाही पण बाहेरून पाठिंबा संप्रदायातली 100% साधनेत पुष्टी देणारे पुराण आणि म्हणून वारंवार संतांनी आवर्जून उल्लेख केला आमच्यामध्ये काही त्रुटी वाटते का पहावे पुराणे पहावे पुराणे
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारोनी. वारंवार संप्रदायातल्या प्रत्येक विषयाला प्रमाणित करायची ताकद पुराणात. संप्रदायातल्या प्रत्येक विषयाला प्रमाणित करण्यासाठी वेद कामयाबी होईल असं मात्र नाही. बऱ्याचशा वेळेला बिनचूक असं अनुसंधानपूर्वक प्रमाण वेदात मिळणार, पण पुराणात मिळत नाही असं उदाहरणच नाही आपल्या संप्रदायात. हा, वेद देखील आपल्या विरोधात आहे असं नाही. वेद बाहेरून पाठिंबा देतोय. काय म्हणतोय? वेदानंत बोलिला अर्थ तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. वेदाचा बाहेरून पाठिंबा. पण बऱ्याचशा वेळेला आपल्यामध्ये 100% सामील नसल्यामुळं नाथ महाराज एकदा चिडून बोलले, पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव काहो विटेवरी उभा. पण वेद आपल्या कोणत्याच विषयाला अप्रमाणित करीत नाही. वेदाला अनुसरून आहे हे 100% सत्य. उल्लेख आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो म्हणून. अवैदिक आहे असा प्रकार नाही, आहे वैदिकच आहे. पण 100% प्रूफ संप्रदायाला वेदाचा मिळत नाही, शास्त्राचाही मिळत नाही. म्हणून संतांनी बी त्यांची जेवढी सहकार पद्धत आहे तेवढा संबंध ठेवला. मात्र पुराणाच्या विषयामध्ये अंग झुकून वर्णन केलं. कुणाचं? पुराणाचं. पुराणाच्या बाबतीत संतांनी तोंड भरून वर्णन, प्रत्येक संतांनी आवर्जून उल्लेख केला पुराणाच्या बाबतीत. आणि म्हणून तुकोबरायांनी सर्व ग्रंथ सर्व संत नाम या मुद्द्यावर एकमत असल्यामुळं तुकोबरायांनी शेवटच्या चरणात जाहीर सांगितलं, नामा विठोबाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. महत्वाचा शब्द वापरलाय, बीज कल्पांती. विठोबाचं नाम कसलं नाम आहे? कल्पाच्या अंती शिल्लक राहणार ते एकुलतं एक. कल्पाच्या कल्पना वेगवेगळ्या अर्थाने केल्या जातात. व्याकरण दृष्ट्या
क्रिपू सामर्थ्य धातूची प्रक्रिया. क्रिपू धातू आहे सामर्थ्यार्थाचं द्योतन करणार. क्रिप्यते क्लिप्ते इति नाम कल्प. अर्थात कल्प शब्दामध्ये क्रिपू धातूला कर्मणीमध्ये घै प्रत्यय करून सार्वधातुक अर्धधातुकने गुण केला आणि क्रिपो रोलह सूत्राद्वारे रेफस्य स्थाने रला आदेश. विढाला विढाला कल्प कल्प अनेक अर्थाने वेगवेगळ्या अर्थाने कल्प घेतला जातो. आपल्याला अपेक्षित आहे कालवाची. कल्प हा कालाला अनुसरून कल्प शब्दाचा कल्प्यते विधीयते असो इति नाम कल्प. अर्थात कल्प अंत 30 प्रकारच्या कल्पाचं वर्णन केलं. जे 30 कल्प पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 महिना पूर्ण होतो. गीतेमध्ये उल्लेख आहे. सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदु रात्रिम योग सहस्रांता तेहो रात्र विदो जनाः. 1000 युग पर्यंत सहस्र युग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदु. अशा ब्रह्मदेवाचा 1 दिवस 12 तासाचा दिवस पार पडण्यासाठी 1000 युग जावे लागतात. आणि दुसरे 1000 युग गेल्यानंतर मग त्या बाबाची रात्र पूर्ण होती. ब्रह्मदेवाच्या दिवसात सृष्टीची उत्पत्ती आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीत सृष्टीचा प्रलय. आणि त्या प्रलयाच्या अंती देखील जे शिल्लक राहत आहे ते हे नाम आहे. अवघाची आकार राशीला काळे अवघाची आकार राशीला काळे एक हरिचे नाम अवघाची आकार ग्रासीला काळे एकते निराळे हरीचे नाम. कायाच्या जबड्यात काही शिल्लक राहत नाही. आकार नावाचा प्रकारच राहत नाही. पण काळाच्या जबड्यातून सुटलेली वस्तू म्हणजे नाम. म्हणून काळाला भौतिक कोणत्याही पदार्थाचा मारा करायचा म्हणला तर तो त्याचा नाष्टा आहे. कारण अवघाची आकार ग्राशीला काय. म्हणून काळाला मारा करणारी जगातली नंबर 1 ची वस्तू म्हणजे नाम. तुका म्हणे काळा हाना कारण ही त्याच्या जबड्याच्या बाहेर आहे. किंबहुना त्याच्या ताकदीच्या बाहेरची चीज म्हणजे नाम आहे. आणि नामाच्या ताकदीमुळेच
संतांनी काळाला ताब्यात घेतले. काळ गुलाम सलाम करी, विनाकारण न करी. कुठं जरी दंबाजीमुळे माणसं झुकत असतील, विढाला विढाला म्हणून बीज कल्पांतीचे तुका म्हणे. कल्पाच्या अंती, महाप्रलयांती शिल्लक राहणारी चीज म्हणजे नाम, आणि ते नाम आमचं मुख्य साधन आहे. बाकीच्या साधनाचा विचार केला नाही का तुकोबाराय म्हणले? आम्ही जरूर केला. ती पाहिली नाही तसं नाही. निळोबारायांनी म्हटलंय, नाना साधनाच्या केल्या खटापटा, परित्या नपवत्यो याच्या दारवंता. जाणू जाता जाणीव घाली आड फाटा, आणि योगाभ्यासी सिद्धी रोदिता ती वाटाव. एक कराय गेलं की एक आडवं येतं, एक कराय गेलं की एक आडवं येतं. रस्त्यामधली खरी महत्वाची 2-4 प्रकारच्या बाबी गरजेच्या. रस्ता चांगला कोणता, किंबहुना मार्ग चांगला कोणता? पहिली गोष्ट ज्याच्यात आडवाडव्या होत नसतील तो. दुसरी बाब, खाचखोलगी नकोय, वळण वाकानं नकोय, चढ उतार नकोय. ही नाम अशी साधन आहे, याच्यात चढ उतार नाही, खाचखोलगी नाहीत, वळण वाकानं नाहीत, आणि येऊन याच्यात आडवाडव्या नाही. बाकी कोणत्याही मार्गात यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती. करिता तपे काम क्रोध खवळती. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती. आणि करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. आयशे शोध येले मार्ग नाना परी, आणि नयची प्रचिती मग सांडी येले दोन. आता गाऊ गीती नाचू हा मुरारी, आ निळा म्हणे करू संसारा भोव दिवो. म्हणून नाम साधना आपल्या संतांनी सर्व साधने श्रेष्ठ मानली. आणि मुळात आहे कसं, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. नाम साराचे हे सार शरणागत यमकिंकर. शरणागत यमकिंकर, शरणागत यमकिंकर. साराचे ही सार शरणागत यमकिंकर. शरणागत यमकिंकर, शरणागत यमकिंकर. नाम साराचे ही सार शरणागत यमकिंकर. शरणागत यमकिंकर, शरणागत यमकिंकर. नाम साराची ही सार शरणागत यम किंकर. नाम ही सारभूत साधना किंवा सार 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 विठोबा. नाम तुझे सार सर्व माझी सार. नाम हे देवाचे, 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 सर्व साधनाचे सार जे का. 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 नाम
सर्वा माझी सार सर्वा माझी नाम हे देवाचे नाम हे देवाची सर्व साधनाचे सार जे का सर्व साधनाचे सार देखा तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार नाम हेची सार विठोबाचे नाम हे सारभूत साधन आणि म्हणून नाम विठोबाची गायीन मी वाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे नाम हे सारभूत साधना असल्यामुळं महाराज म्हणतात आम्ही नाम ही साधना करणार करोत तपादी साधनेन कोरी साधूत गोरांजने पण आम्ही नवजो तया वाटा म्हणजे नाम साधनेच्या बाबतीत एकनिष्ठ तद्वत नाम साधनेला पुष्टी देणार क्षेत्र आणि नाम साधनेला पुष्टी देणार व्रत याचाही तुकोबाराने आवर्जून पहिल्या चरणात उल्लेख केला. पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कन करी तीर्थ व्रत नाम साधनेला पुष्टी देणार हे क्षेत्र नाम साधना याला पुष्टी देणार व्रत याचं तुकोबारा वर्णन करतात कारण नाम हे आमच्या मधली सर्वे सर्वा साधना नामाचं वैशिष्ट्य आहे बाकीच्या साधनेत सिंगल काम आहे डबल काम करीत नाही सिंगल कामाच्या मशनरी आहेत गंगा पापम शशिदापम दैन्यम कल्पतरुस्तथा पण नाम ही साधना कशी आहे एकाच टायमाला अनेक काम करणारी साधना एकाच वेळेला पापही घालवित पुण्य निर्माण करत डबल मशीन लोड वरती विठ्ठल म्हणता हरले पाप अनपदरी आले पुण्य माप एका टायमाला डबल लोड वाढणारी मशीन जगात ही अपवाद आहे ही दांडगी पावरबाद मशीन आहे एकाच वेळेला पापही घालवते गंगा पाप का गंगेच्या स्नानानं पाप जातंय पुण्य निर्माण करील असं खात्री नाही दानानं
पुण्य निर्माण होतंय, पाप जाईल खात्री नाही. पण ही कसं आहे, एकाच वेळेला डबल काम करतोय. तुकोबाराने तर टोकाचं बोललंय, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. याला अवघे होते लाभ एका नाम संकीर्तने गोविंदाच्या. नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे होती लाभ एकया विठ्ठले नाम संकीर्तने गोविंदाच्या. नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. आणि म्हणून नाम साधना आमचं मुख्य साधन आहे. याला पुष्टी, नामाला अत्यंत पुष्टी देणारं क्षेत्र म्हणजे आमचं पंढरी. पंढरपूर कसं क्षेत्र आहे? पंढरपूर असं क्षेत्र आहे की नामाला 100% प्राधान्य. पंढरपूरची साधना योग नाही, कर्मकांड नाही, आणि फार काही ज्ञान उपासना असं बी काही नाही. तिन्ही साधनेला कोपरखिळी नाही, पण मनाव एवढं मोल नाही. किंमत आहे नाम साधनेला. आपल्या संतांनी आतापर्यंत ज्ञानाचा, योगाचा, कर्माचा द्वेष केला नाही, पण नाम साधनेचं प्रभुत्व सोडलं नाही. आणि या साधनेला पुष्टी देणार वस्तुस्थितीचं क्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे. हा, पंढरपूर कसं आहे? पंढरपूर एक असं क्षेत्र आहे महाराज, ज्या क्षेत्रात वर्णन करताना असं केले गेले पंढरपूरचं. काय? वाराणसी चालीजे मासा, गोदावरी एक दिवसा. पंढरी पाऊल परी ऐसा ऐसा ठसा नामा. पंढरी पाऊल परी ऐसा ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल परी ऐसा ऐसा नामाचा. ये पाऊल तैसा ठसाना. वाराणसी चाली देवासा. गोदावरी एक दिवसा. पंढरी पाऊल ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल परी ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल ऐसा ठसा नामाचा. वाराणसी चाली जे मासा. एक महिनाभर काशी यात्रा पायी केलेलं पुण्य गोदावरीच्या प्रदक्षिणेत एका दिवसात मिळते. गोदावरी एक दिवसा, पण पंढरपूरची पावर असली. पंढरपूरला निघालो म्हणून पाय टाकला, एकाच पायात तेवढी पुण्य. पंढरी पाऊल परीसा ऐसा ठसा नामाचा. म्हणजे ही ताकद नामाची, पण अनुकूल क्षेत्र पंढरपूर. आणि पंढरी क्षेत्र असं क्षेत्र आहे महाराज, जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र कमी नाहीत. तुकोबाराने तर जाहीर म्हटले, उदंड पाहिले उदंड ऐकिले. उदंड पाहिले उदंड ऐकिले. उदंड पाहिले उदंड ऐकिले. पाहिले उदंड उदंड ऐकिले. उदंड वर्णिले.
चेत महिमे उदंड पाहिले उदंड ऐकिले आणि उदंड वर्णिले क्षेत्र महिमे पण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर अन ऐसा विटेवर देव कोठे जगातच ऐसे स्थळ नाही कोठे आणि देव उभा उभी जगातच असला ठिकाणा नाही. तुकोबराय म्हणतात आम्ही पुष्कळ पाहिलं. काय काय पाहिलं? वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका. परिणये तुका पंढरीचा, परिणये तुका पंढरीचा, परिणये तुका पंढरीचा. वाराणसी गया पाहिली द्वारका परिणये तुका पंढरीचा. जगामध्ये अनेक तीर्थ पाहिली पण ऐसे स्थळ नाही कोठे त्यामुळं अनेक न करी तीर्थ. तुकोबारा म्हणले आम्ही दुसरी तीर्थ करणार नाही. तर त्या तीर्थाला जाऊन काय करायचंय? स्कंद पुराणामध्ये फार जुना इतिहास. सर्व ऋषी ज्या वेळेला स्कंदाकडे गेले आणि स्कंदाला विचारपूस केल्यावर स्कंदानी त्या ऋषी मुनीला घेऊन कैलासाला पोच झाली. भगवान शिवजीकडे जाऊन बातमी विचार नामदेवाने सुंदर वर्णन केले. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी. सकळ तीर्थ माध्यान काळी, सकळ तीर्थ माध्यान काळी, सर्व तीर्थी माध्यान काळी, सर्व तीर्थी माध्यान काळी. येती कुंडलिका जवळी, येती कुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, येती कुंडलिका जवळी. वंदिती चरणा, करते आंघोळी वंदित चरण, आंघोळी वंदित चरणा. अंघोळी वंदिती चरण रज. ऐसी पंढरी म्हणिले ध्याती, ऐसी पंढरी म्हणिले ध्याती, ऐसी पंढरी म्हणिले ध्याती, ऐसी पंढरी म्हणिले ध्याती. ऐशी पंढरी म्हणले काय, ऐशी पंढरी म्हणले काय, ऐशी पंढरी म्हणले काय, ऐशी पंढरी ध्याती. हो शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थ माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. जगातले जे तीर्थ आहेत तीर्थात प्रामुख्यानं दोन प्रकार केले जातात. एक चित तीर्थ आणि दुसरं भौम तीर्थ. चित्नाम चिती संज्ञाने सम्यक प्रकारे ज्ञाप्यते ज्ञानम इति नाम संज्ञानम. ज्ञान तीर्थाचं नाव आहे चित्तीर्थ. अन भूमे भव भौम, भूमि पे होने वाले का नाम भौम कहलाता है. याचा अर्थ असे भौम तीर्थ अनेक आहेत पण भगवान शंकराने स्पष्टपणे सांगितलं जगामध्ये जेवढे भौमतीर्थ आहेत ते आपापल्या भागातील त्या त्या लोकांचा मलक्षालन करून स्वतः मलिन होतात आणि ते तीर्थ प्रत्येक दिवशी दुपारी 12 वाजता कुठं पंढरपूरला येतात, स्नान करतात
आणि पांडुरंगाचा दर्शन घेऊन मग आपल्या स्वस्थळावर जातात. असा प्रत्येक दिवसाचा उपक्रम आहे. मग तुकोबाराय म्हणले तीच जर इथं येतात तर आम्ही तिकडं कशाला. आनिक न करी तीर्थ, आम्ही दुसरी तीर्थ करणार नाही, करायची गरजच नाही. कारण बाप तीर्थ पंढरी. पंढरपूर ही कसं आहे, सर्व तीर्थाचा बाप आहे. बाप तीर्थ केली कोटीवरी तीर्थांचे भारी, जळो त्याचे जाले पण न देखेची समाचरण. नाही देखील पंढरी, जळो त्याचे जवन देखेची समाचार. तीर्थे केली कोटीवरी, नाही देखिली पंढरी, जळो त्याची जियाले पण आणि जवन देखेची समचरण. म्हणजे याचा अर्थ हे तीर्थच असं आहे. सर्व तीर्थाचं माहेर म्हटलंय, सकळ तीर्थाचे माहेर किंवा माहेर तीर्थाचे नामया स्वामी केशवाय. म्हणजे सर्व तीर्थाचं हे माहेर आहे. सर्व तीर्थ इथं स्नानाला येतात, इथं येऊन सुस्नात होतात. म्हणजे हे सर्व तीर्थाचं तीर्थ पंढरपूर आहे. म्हणून एका प्रमाणात तो उल्लेख केला, जया दोषा परिहार, नाही नाही धुंडिता शास्त्र, ते हरती अपार, पंढरपूर देखील या विठाला. पंढरपूर असं क्षेत्र आहे की शास्त्रामध्ये एखादं प्रायश्चित द्यायचं, कदाचित फाईल बहिष्कृत केली, निष्कासित केलेली फाईल असेल, असल्याही फायली निकालीत काढणारं क्षेत्र आहे. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र क्षेत्र आणि देवा, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देवा, क्षेत्र आणि देव, शास्त्राने हा भाव निवडिला, शास्त्रान्य हा भाव भाव निवडिला. शास्त्राने हा भाव निवडिला, शास्त्रान्य हा भाव निवडिला. हो. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, शास्त्राने हा भाव निवडिला. शिक्काच मूर्तब झाला. सर्व तीर्थात उत्तम तीर्थ, सर्व क्षेत्रात उत्तम क्षेत्र आणि सर्व देवात उत्तम देव. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देवन शास्त्राने हा भाव निवडिला. कारण याच्यावर शिक्कामोर्तब, याचं कारण आहे, ही क्षेत्रच असं वजनदार क्षेत्र आहे महाराज. बऱ्याचशा वेळेला म्हणा विठ्ठला विठ्ठला, कितीतरी खेड्यापाड्यात कुठं बी कीर्तनकार म्हणा विठ्ठला विठ्ठला म्हणले बी तर माणसाशी मारक्या म्हशीसारखी बघत म्हणत नाहीत महाराज माणस. हा म्हणजे सवय नाही म्हणा, पण एक गोष्ट सत्य, बघू नका म्हणलं तरी बघितल्याशिवाय राहत नाहीत, ही गोष्ट खरी. बघणे ही क्रिया माणसाची कशी आहे, नैसर्गिक आहे.
उलट एखादं बघू नको म्हणल्यावर तर जाणीवपूर्वक तिराळ्या नजरेनं का होईना बघणारच. बघणे ही क्रिया स्वाभाविक आहे. आता एवढा मोठा सोहळा चालू आहे जोग महाराजांचा. या क्षेत्राशी कसलाही संबंध नसलेला जरी माणूस असला त्याला दुसऱ्या एखादा जोडीदार म्हणला हे चल वर जाऊ नका काय जाऊ उग बघून येऊ. कशासाठी येणार ती? म्हणजे बघणे ही क्रिया कुणालाही स्वाभाविक असलेली क्रिया. संतांनी आयडिया केली. म्हणा म्हणलं तरी म्हणू वाटत नाही. नामचिंतनानं बिल 100% निघतात, कबूल आहे. पण आता नामचिंतनानं बिल काढायची पण म्हणली तर बिल निघतील. म्हण ती जे वाचा तया. नाही म्हणली हरी मुखे म्हणा, नाही म्हणल्यावर बिल निघत नाही. मग म्हणायचा कंटाळा आहे. संतांनी आयडिया केली. हे क्षेत्र इतकं पॉवरफुल आहे, इथं म्हणलं नाही तरी नुसत्या बघण्याची बिलं काढ. अवघेची पाप गेले दिगंतरी, अवघेची पापे गेली दिगंतरी, अवघेची पापे गेली दिगंतरी, अवघेची पापे गेली दिगंतरा. वैकुंठ पंढरी देखिलिया, वैकुंठ पंढरी देखिलिया, वैकुंठ पंढरी देखिलिया. अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया. केवळ डोळ्यानं पाहिलं तरी पाप जात. एवढी पावर आहे त्या क्षेत्रात. अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया. अवघेची तीर्थे घडती एक वेळा, अन चंद्रभागा डोळा देखिलिया. केवळ डोळ्यानं चंद्रभागेला पाहिलं तरी ते सर्व तीर्थ स्नान केल्याचं पुण्य ताकद आहे त्याच्यात. एवढी मोठी पावर आहे. नाही तर ज्ञानोबराय म्हणतात ते घडती समुद्रावगाहनी. काय का तीर्थे जिये त्रिभुवनी. ते घडती समुद्र अवगाहनी. याचा अर्थ समुद्रामध्ये सर्व तीर्थ येतात. मग समुद्राच्या स्नानानं सर्व तीर्थ घडतात. पण इथं तिथं बुडाव तरी लागेल, स्नान तरी करावं लागेल. इथं बघण्याची बिलं काढतं ही क्षेत्र. हा म्हणून होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी. बघण्याची बिलं काढणारं क्षेत्र ही एकुलतं एक आहे महाराज. बाकीच्या तीर्थक्षेत्रात बिलं काढून द्यायची ताकद का नाही त्याचं कारण आहे. कारण पुन्हा सांगतो. ही क्षेत्र चंद्रभागेला डोळ्यानं पाहिलं सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचं पुण्य प्राप्त. सर्व पापे जातात पंढरपूर पाहिल्याबरोबर. अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखिलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, अन विठ्ठलची एक देखिलिया. म्हणजे बघण्याची केवढी मोठी किमी आहे. बघण्याची बिलं काढणार क्षेत्र आहे. तुकोबाराय तर म्हणतात काय महिमा वर्णो आता सांगणे किती, आता सांगणे किती. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, आता सांगणे किती. कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाते. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती.
भय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणजे बघण्याची बिल काढणार क्षेत्र. तुका म्हणे त्याची पाहिली पाय, मग दुःख जाय सर्व माझे. बघण्याची बिल काढणार दुसरं क्षेत्रच नाही महाराज. दुसऱ्या क्षेत्रात बिल का काढीत नाही? त्याचं कारण आहे, बघत असताना बघण्याला प्रतिबंधक कोण आहे? पाहण्यासाठी प्रतिबंध निर्माण होतो तो अंधाराचा. काय? पाहण्यासाठी प्रतिबंधक सर्वात मोठा अंधाराचा. डोळे जरी आपले असले तरी, आणि चांगले डोळे असली तरी अंधारात डोळे पाहू शकत नाहीत. आणि अंधार निर्माण करायचं काम अभिमान करतो. अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. पण पंढरपूरचं वैशिष्ट्य असेल, उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडी. अभिमान नुरे आणि कोडाव घेची पुरे. किंवा पंढरीसी लोका, पंढरीच्या नाही, चाचीचे संबंध आला. सी मध्ये सप्तमी आली, आणि सप्तमी 3 प्रकारची आहे शास्त्रात. परसप्तमी, निमित्त सप्तमी आणि विषय सप्तमी. इथं विषय सप्तमी आहे म्हणून पंढरीसी, पंढरीच्या विषयात लोकांना अभिमान नाही. विषय सप्तमी आहे. विठ्ठल विठ्ठल पंढरीसी लोकांनाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. अभिमानच राहत नाही असं क्षेत्र पंढरपूर आहे. त्यामुळं आडवा अंधार निर्माण करणारा अभिमान जिथं नाही तिथं कोड अवघेची पुरे असलं क्षेत्र पंढरपूर आहे. मुनानिकन करी तीर्थ. सर्व तीर्थ येतात म्हणून आम्ही दुसरी तीर्थ करणार नाही. सर्व प्रकारची पाप घालविणारं हे क्षेत्र आहे म्हणून आम्ही दुसरी करणार नाही. आणि शास्त्रामध्ये ज्याला प्रायश्चित्त नाही अशी शास्त्राने बहिष्कृत केलेल्या फायली देखील इथं निकालीत काढल्या जातात. अशी फील पॉवर ह्या क्षेत्रात. एक छोटस उदाहरण म्हणून बोलतो. घडू नये पण चूक घडली. काय असते? मोठ्याकून चुका होत नाहीत असं कधी ठरवायचं नाही. मोठ्याकून सुद्धा चुका होऊ शकतात. चुका ही बारक्याकूनच होतात असा काही ठाम सिद्धांत आहे का? नाही. चूक उठून कधी कुणाला माळ घालील कधी सांगता येत नाही. म्हणजे कसल्याकडूनही चुका घडू शकतात. लहान मोठा हा काही प्रकार मानता येत नाही. सौंदर्याची पावर म्हणा की वागण्यातला ढिलेपणा म्हणा, चंद्राकून घोड चूक झाली. कसली चूक झाली? चुकात बी फरक आहे. घोड चूक म्हणजे अक्षम्य चूक, फार मोठी चूक झाली, किंबहुना महापाप झालं. संसर्गश्चापि तैहि इति गुरुवांगनागमाः. कारण पंचमहापापातलं एक पाप घडलं. कुणाकडून? ब्रह्महत्या, सुरापान, संयम, हिंसा, गुरुवांगना गमा. मोठी चूक झाली चंद्राकडून. पण कसं असतंय,
तरी एखादा घसरला तर अशा टायमाला जी काळजातली जिव्हाळ्यातली जवळची ती जवळ ताबडतोब येऊन पोतारा घेऊन येते आणि प्रतिसाद देऊन होता होईल तेवढा पोतारा मारायचं काम करते. त्याची उणखून राहू नये, बाहेर जास्त शिमगा होऊ नये. आता चंद्राचा सखात साडू म्हणजे भगवान शंकर. थोरला साडू जिव्हाळ्याचं प्रेम कुणाचं? ही आम्ही हमेशा सांगतो, साडूचं मेहुण्याचं नातं म्हणजे ही गुळगुळीत नातं असतं. ह्या नात्यामध्ये टक्केवारीनं झरा कायम चालू असतो. साडूच्या प्रेमाखातर जबाबदारी भगवान शंकरानं घेतली. मोठ्या सभेचं आयोजन केलं. ऋषी मुनी तपी तापसी गण गंधर्व एकत्रित आणले आणि त्या सभेचं अध्यक्षपद स्वतःकडे घेऊन प्रमुख पाहुणे भगवान विष्णूला बनविलं आणि सांगितलं, विष्णू देतील ते निर्णय. प्रमुख अतिथीच्या रूपामध्ये विष्णू निर्णय करतील तो. जाणकाराची सभा आहे. आजच्या सभेत केवळ भगवान विष्णू बोलते. अध्यक्षीय भाषण, आभार समारोप समाप्त. भगवान विष्णूने सांगितलं, हे फार चर्चेचा विषय नाही, याच्यावर फार चर्चा करावा असा काही मुद्दा नाही. झालेल्या चुकीला एकच प्रायश्चित्त आहे. हे समोर 1.25 क्विंटल वजनाचं लोखंडाचं दांडक आहे, ज्याला लोहदंड म्हणतात. ही खांद्यावर घ्यावं आणि ज्या लोकात चूक झाली त्या लोकात चंद्राने जावं आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात ही लोखंडाचं दांडकं बुडवून बघावं. ज्या क्षेत्रात, ज्या किंबहुना ज्या तीर्थात हे लोखंडाचा दंडा बुडणार नाही त्याच्यामध्ये सचैल स्नान करावं. चंद्राचे दोष निवृत्त होतील. टाळ्याचा कडकडाट होऊन भाषण, अध्यक्षीय भाषण झालं आणि समारोप झाला. चंद्र कामाला लागला महाराज. कारण ही गडबड आहे ना पुन्हा कुणाला, चंद्राला नाही आपल्याला बी. विढाल 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 चंद्र आल्याबरोबर चंद्राने एका कडीकून चालू केलं. गंडकी ब्रह्मपुत्रा, वैनगंगा पैनगंगा, गंगा शरयू असे एका कडीकून प्रत्येक तीर्थक्षेत्रात ही दांडकं बुडवायचं. बुडलं की उचलायचं आणि चलत राहायचं. उत्तरेकून प्रत्येक तीर्थामध्ये बुडवीत बुडवीत महाराज त्याच्यामध्ये गंगा आली, यमुना झाली, चेंबल पास केली, नर्मदेत आशा होती तीही आशा सुटली. शेवट म्हणला आता अंतिम गोदावरी दिसते. तापी पाहिली, गोदावरीत टाकून बघितलं तरी बुडलंच. पर्यायानं तीर्थक्षेत्र करीत करीत छोटी मांजरा, भोगावती, बारके म्हणला हे तर नको शंका राहायला. हो, सर्व करीत करीत पंढरपूरला आला, पण मनात शंका आली. म्हणला मोठी मोठी गेलीत, म्हणला आता ह्याच काय. पण मनात काही शंका राहू नये म्हणून बुडविल. मसुबापासून पहिली वाट असायची सरळ. खाली आला, चंद्रानं दांडकं सोडलं की दांडकं तरलं महाराज. मोठा श्वास टाकला, म्हणला काही का असाना. जया दोषा परिहार, नाही नाही धुंडिता शास्त्र, ते हरती अपार, पंढरपूर देखिलिया. दांडक सोडल्याबरोबर तरलं म्हणून पंढरपूरच्या तीर्थाला पहिलं भीमा, दुसरी चंद्रभागा आणि ही तिसरं नाव आहे लोहदंड तीर्थ. लोखंडाचं दांडकं तरलं. चंद्र म्हणला व एकदाची पिढा गेली. ही आता चंद्र आला, सचैल स्नान केलं. चेलेन सह इति सचेला
कपड्या सहित बुडाला, चंद्र के दोष भागा, तभी से नाम पड़ गया है चंद्रभागा। चंद्रभागा मूळ चंद्रभागा नाही, मूळ भीमा आहे. आपलं पहिलं कोण आहे? भीमा. आता कोणी म्हणतील पंढरपूरचं एवढं वर्णन करायला तर कार्यक्रम आळंदीत, मग ही चैतन्य महाराजाच्या तोंडाकडे बघून बोलायलेत का काय? हा, पंढरपूरच्या फरकड्याकडे नाही ना, अजिबात नाही. नीट ऐका, पंढरपूरची एवढी महती सर्व तीर्थक्षेत्रात आहे, पण नीट ऐका. थापता की चला गिरे. पंढरीहूनी हे सोपे, जनाची हरावया पापे, हरावया पापे, नचले अलंकापुरी, विठोबार कुमारी, विठोबार खुमाई, हात वर करून टाळी वाजवा सर्व. विठोबार पंढरपूरपेक्षा हे एक तीर्थ कसं आहे? पंढरीहुनी हे सोपे, जनाची हरावया पापे, कळी काळ कोपलिया कोपी, नचले अलंकापुरीसी. मुळात पंढरपूरला जे तीर्थ आहे ते तीर्थ कोणतं? भीमा. भीमानंतरचं नामाभिधान आहे चंद्रभागा, आणि घटना म्हणून नाव लोहदंड तीर्थ. पण मूळ ही भीमा. नामदेवरायांनी समाधी महिमा नावाच्या प्रकरणात येथोनी भीमरती नदी, भगवान शंकराला पार्वतीनं 12 ठिकाणी 12 वर्ष तप करून प्रसन्न करून घेतलेल्या ठिकाणापैकीच एक, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जवळचं स्थान म्हणजे भीमाशंकर. पार्वतीला भगवान शंकर प्राप्त झाले, पण त्या लिंगाला स्नानाला पाणी नव्हतं. भगवान शंकर म्हणले, अरे एक काम कर, जवळच आपलं पीठ आहे ज्याचं नाव आहे शिवपीठ. हे शिवपीठ हे जुना, शिवपीठावर जा. अनेक तीर्थ इथं मुक्कामाला रहिवासाला आहे, त्यातलं सर्वात श्रेष्ठ जे असेल ती घेऊन ये. म्हणून येथोनी भीमरती नदी, भीमा शंकरा घेऊन गेला नंदी, उगमी पडली सर्वा आदी, मग शंकरे स्नान केले. म्हणजे पंढरपूरला बी इथूनच झराय महाराज. लक्षात आलं का? मग चातुर्मासाला बी इथलाच झराय, स्नानाला बी इथलाच झराय, कलेला बी इथलाच झराय पंढरपूरचा. पंढरपूरला जेवढं, म्हणून पंढरीहुनी हे सोपे आणि जनाची हरावया पापे. म्हणून जोग महाराजांनी ही जागा जी निवडली
ज्ञानोबारायच्या समाधीच्या विषयात ज्ञानोबाराय देवाकडे गेलते आणि देवाला सरळ सांगितलं मला तुमच्या पायाजवळ समाधी द्या, तुमच्या पायाजवळ राहील परी समाधी हे तुझ पाशी घेही नमी देवा. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तूची होची समाधी हे तुझ पाशी घेही नमी देवा. त्यावेळेला भगवंतानी ही जागा चॉईस केली. देवानं सांगितलं बाबा माझ्याही पेक्षा आगळा वेगळा ठिकाणा म्हणजे आळंदी. हा हे पूर्वीच्या काळात न्याय देवता 18 ठिकाणी न्याय द्यायच्या. पूर्ण भारतात पूर्ण जगात 18 पीठ होत आणि त्या 18 पीठा अंतर्गत जर कधी वादविवाद झाला तर त्या 18 पीठावर निर्णय देणारं पीठ म्हणजे शिवपीठ होतं. म्हणून त्या समाधी महिमा प्रकरणात उल्लेख आहे हे पीठा वरिष्ठ 18. 18 पीठात वरिष्ठ पीठ म्हणजे शिवपीठ आणि इथूनच भीमा नेहलेली. त्याच्यामुळं पंढरपूरला जेवढा पुरवठा आहे तेवढा इथलाच पुरवठा आहे. त्यामुळं उल्लेख बी आहे भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. आणि या ठिकाणच्या शताब्दीत आजची हरिदिनी नाम एकादशी आहे. अनिक न करी तीर्थ तशी अनिक न करी व्रत. नाथ महाराज म्हणतात जो एकादशी व्रताचा धारी मी नित्य नांदे त्याचे घरी. सर्व पर्व काळाची श्री एकादशी पै हा एकादशी खरी पै माझी. म्हणजे सर्व व्रतात श्रेष्ठ व्रत म्हणून एकादशीचं नाव आहे. आणि म्हणून व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एकादशी व्रत म्हणजे एक आगळं वेगळं व्रत आहे. ज्या व्रताच्या बाबतीमध्ये आचार्य गर्गाचं एवं नारद मुनीचं त्याचबरोबर महर्षी व्यासांचं एक मत. पुराणातली फार मोठा इतिहास आहे. एकदा पापानी उपपापानी महापानी मोठा मोर्चा काढला होता आणि त्यांनी आग्रह धरला होता काय सर्व जग आपले आपले आनंद उत्सव साजरा करते आम्हाला काय जगाने पाप करायचे ना आमच्या नशिबाला आणायचे. हा कसं आहे वास्तविक जगामध्ये जे वाईट शिजायले ती वाईट कोणाचं आहे आज चांगल्याच राहिलेला हिस्सा म्हणजे वाईट आहे. हा उलट वाईटाने भले आणि हिन दाविले चांगले चांगल्यावर वाईटाचे उपकार आहेत. जगात वाईट नसतं तर चांगलं कोणत्याच मार्केटनं चाललं नसतं. हा जगामध्ये चांगल्याला जी किंमत आणून दिली ती कुणा आणून दिली. त्यामुळे जगाने पाप करायचे ना आमच्या नशिबाला आणायचे. मोर्चा काढला आणि देवाला सांगितलं आम्हाला आनंद उत्सव साजरा करायला तिथी पाहिजे. म्हणजे अडचण काय म्हणजे आम्हाला दोनच गोष्टीची अडचण आहे एक जागा आणि तिथी निर्धारण. पण तिथी आमच्या मनावर आणि जागा तुमच्या मनावर. देवानं म्हणले तथाच सांगा तिथं. मग नियम असा आहे जिथं मंदिर आहे ना आपलं जिथं मंदिर आहे तिथंच मस्जिदीला बी करमत आहे. पटांगणात गोड लागत नाही तिला. हा निसर्ग आहे सृष्टीमधला. चांगल्याच्या शेजारीच खिटून बसणार ही स्वाभाविक आहे. चांगल्याला वाटतं हे जरा पटांगणात बसावं नाही ना ती तिथं चिटकून बसणार मुद्दाम. हे
बापांनी सांगितलं आम्हाला एकादशी पाहिजे. पंढरपूरची यात्रा एकादशीला, आळंदीची एकादशीला, अन्य तीर्थस्थळावर प्रामुख्याने एकादशीचे. आम्हाला बी एकादशी पाहिजे. देवानं सांगितलं तथाच एकादशी ते एकादशी. म्हणले जागा. देवानं सांगितलं जेवढे खाद्यपदार्थ आहेत त्या खाद्यपदार्थात तुमची जत्रा भरल. एकादशीच्या दिवशी पाप उपपापन महापापाची अन्नामध्ये जत्रा भरत असते. म्हणून आचार्य गर्गाने त्याचा उल्लेख केला. काय आवर्जून उल्लेख आहे. यानी कानिच पापानी ब्रह्महत्यादिकानिच अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति. अन्नम आश्रित्य आसमंतात श्रोश्रीयते इति नाम आश्रियते. अर्थात अन्नाचा आश्रय करून पाप राहतात. तानी विप्र हरिर्दिने हे हरिदिनी नाम एकादशी. एकादशीच्या दिवशी जगातली पाप उपपापन महापाप अन्नाचा आश्रय करून राहत असल्यामुळं खाद्य अन्न खाल्लं की काय होतंय तुकोबारांनी परखड भाषेत सांगितलं. एकादशीच अन्नपान जे नर करीती भोजन. मग याला पर्याय दिला. म्हणले पर्याय काय? पर्याय एकच, एकादशी उपवास करणं. एकादशी उपवास केलं तर म्हणले जागच्या जागेवर पाठवून निपटून जातील. मग अन्न भुक्तेने पापम जातम पंचदशे दिनैहि. यत पापम अन्न भुक्तेनं, जे पाप अन्न खाल्ल्यापासून झालं असेल. किती दिवसात? जातम पंचदशे. पंच म्हणजे 5 आणि 10 म्हणजे 10. 15 दिवसात जेवढा अन्न खाल्ल्यापासून पाप झाला असेल. एकादशी उपवासेन तत्सर्वम विलयम भवेत. एकादशी उपवासानं ते सर्व विलय पावेल. त्यावेळेला नारदाला प्रश्न विचारला. नारदानं सांगितलं एवढंच मर्यादित नाही. नारद पुराणात नारदाने तर कळसच केला. महापातक युक्तवा सर्व पातकैहि एकादश्याम निराहार स्थित्वा याति परांगतिम. एकादशी जर निराहार केली तर महापाप होतात. वा सर्व प्रकारची जरी पाप झाली तरी एकटी एकादशी सर्व पापाला निवृत्त करू शकते. मोठं थोरलं उदाहरण म्हणजे रामाचा पूर्वज धर्मांगदाचा वडील रुक्मांगद होऊन गेला आणि राजा रुक्मांगदानं एकट्यानंच एकादशी व्रत केलं. पण ती 3 दिवसाचं व्रत आहे. अथ ते नेमान वचमी व्रते यस्मिन दिनत्रे. त्याच्यावर बाकीचं चिंतन आहे. कंसम समसुरान्नम चनकान कोद्रवंश तथा शाखम मधुपरानम च पुनर्भोजन मैथुने. 3 दिवसाचं व्रत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे एक दशमीला अर्ध तक्र भोजन, एकादशी निर्जला आणि द्वादशी सूर्योदयाच्या आत सोडणे. पुन्हा मुनान्न घ्यायचं नाही त्रयोदशी नंतर. असा राजा रुक्मांगदाने हा नियम टिकविला. पण एकट्याच्या एकादशीच्या व्रताच्या बळावर त्यानं अयोध्या नगरीच्या नगरीच वैकुंठाला नेली. एवढी मोठी ताकद या व्रतात आहे. म्हणून अनिक न करी व्रत, म्हणून व्रत एकादशी करीन उपवाशी. अन गायीन आहारनिशी मुखी नाम. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानवराचा प्रसाद. ही ज्येष्ठ श्रेष्ठा पुढं ही कसं असतंय. नातरी बालक बोबडा बोली. संस्था ही आमची आई आहे. आम्ही कसं बी बोलू द्या, आम्ही आमच्या आईपाशी बोलतो हे आम्हाला माहिती आहे. पण इथं नाही बोललं तर जगात कुठं बी बोललं तरी प्रमाणित मानल्या जाणार ना. आईनं म्हणावं लागेल तू अजून त्वत्रा बोलतोस, बोबडा बोलतोस, अजून जरा सुधार कर. इथं सांगावं लागेल. ही आम्ही बाहेर कुणाचंच ऐकत नाही. इथं जो आदेश येईल तो आमच्यासाठी शिरसावंद्य असेल. चाल का हालचाल. जे विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. चालू आहे का? हा थांबा. डॉक्टर चंद्रशेखर लक्ष्मण शिंदे
संत कवी महिपती महाराज भक्त परिवार मुक्काम टाकळी मिया तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्याकडून अन्नपूर्णा भोजनासाठी अन्नदानासाठी 1,00,000 रुपये कायम ठेव देण्यात येत आहे. बाबांनी आणि अध्यक्षांनी त्यांचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून बाबांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांचे परम मित्र डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या समवेत त्यांचा सत्कार करण्यात येत आहे आणि त्यांचाही सत्कार मान्य अध्यक्षांनी आणि बाबांनी करावा अशी नम्र विनंती. तोपर्यंत पुढच्या सूचना सांगतो. भोजनासाठी जाताना धावपळ करायची नाही. अगोदर पहिल्या पंक्तीला इथल्या स्थानिक लोकांनी पाठीमागं थांबायचंय. मग महाराज असो विद्यार्थी असो कुणीही असो. अगोदर पाहुण्यांचं फराळ झाल्याच्या नंतर बाकीच्यांनी फराळाला बसायचे. म्हणून धावपळ करायची नाही. जाताना सावकाश जायचंय. टाळ जमा करताना जास्त घाई होती. नीट व्यवस्थित शिस्तीमध्ये टाळ जमा करायचे. आणि वाढण्याचं नियोजन तुम्हाला माहिती आहे. ज्यांनी ज्यांनी वाढण्याचं ठरवलेलं आहे जबाबदारी घेतलेली आहे किंवा ज्यांना वाढण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी वाढण्यासाठी कालच्या प्रमाणे आजही मदत करायची. त्याचप्रमाणे आपले कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. सकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये मंडप क्रमांक 2 मध्ये काकडा होईल. या मंडपामध्ये 6:30 ते 9:30 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी पारायण होईल. 7:45 ते 9:15 वाजेपर्यंत मंडप क्रमांक 2 मध्ये गाथा भजन होईल. त्यानंतर 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये इथे कीर्तन होईल. त्यानंतर भोजन झाल्याच्या नंतर 1 ते 3:30 या वेळेमध्ये रामकथा होईल. 3:30 ते 5 या वेळेमध्ये जोग महाराजांचं चरित्र आणि 5 ते 6 या वेळेमध्ये प्रवचन. त्यानंतर कीर्तन संध्याकाळी 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये याच मंडपामध्ये कीर्तन होईल. त्याचप्रमाणे आज रात्री 10 ते 12 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण विष्णू महाराज सोळंकी यांचं संगीत गायन होणार आहे. त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. आणि दुसरी महत्त्वाची सूचना, हा सर्वच्या सर्व कार्यक्रम यूट्यूबवरती लाईव्ह दाखवला जातोय. त्याचाही जे कोणी या ठिकाणी उपस्थित नसतील त्यांना सांगावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.